आज मी बनवलेल्या माझ्या आईच्या पद्धतीचा नाश्ता तुम्हाला आवडतो का ते कमेंट करून नक्की सांगा। जे आपलं तांदळाचं पीठ असतं त्याच्यापासून आहे। रोज रोज काय नाश्त्याला बनवायचे आपल्याला चिंता पडते, नाश्ता काय बनवावा। तर ही असं मी तांदळाच्या पिठाचा नाश्ता बनवलेला, एकदम मऊसूत आणि लहान मुलांना सुद्धा आवडणारा असा एकदम लुसलुशीत सॉफ्ट बनवलेला आहे। मी प्रिया तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आमच्या पिऊला तर हा खूप नाश्ता आवडलेला। पहिल्यांदा मी तिलाच बनवून दिलेला होता, कारण मध्ये मध्ये येत होती, त्याच्यामुळे हे तिला नाश्ता आवडलेला आहे आणि तिनं ॲक्शनसुद्धा छान अशी करून सांगितलेली आहे। तिला कुठली पण गोष्ट आवडली की ती अशी छान ॲक्शन करून दाखवते, मस्तपैकी आणि खाते सुद्धा इकडे बसून। तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करते। तर काय करायचं, सगळ्यात अगोदर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। मी एक अर्धी कटोरी घेतलेले, भरून पण नाही, आणि दही घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, मीठ आणि ओवा घेतलेला आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। आपल्याला कंटाळा आला तर ही रेसिपी ट्राय तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा नक्की आवडेल। तर काय करायचं, सगळ्यात अगोदर पीठ घ्यायचं आहे। कुठला सोडा वगैरे काहीच वापरायची गरज नाही। ह्याच्यामध्ये मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे, ओवा, हिंग व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। झटपट होतो नाश्ता, टेन्शन नाही, नक्की ट्राय करा। त्याच्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दही टाकायचं आहे। इकडे बघा, दही सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुसऱ्या याच्यामध्ये काहीच मी वापरलेलं नाही, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, काही कुठलाच मसाला वगैरे काहीच वापरलेला नाही। लहान मुलांसाठी खूप हेल्दी नाश्ता आहे। जेव्हा लहान मुलांची दात येतात त्याप्रमाणे असा हा नाश्ता तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता। तर नंतर मला थोडंसं दही लागलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पूर्ण कटोरी दही वापरलेला आहे। थोडंसं पाणी मिक्स केलेलं सुद्धा आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी जर लागत असेल तर तुम्ही घालू शकता। मला ह्याच्यामध्ये पाणी लागलेलं आहे, म्हणजे मी थोडंसं वापरलेलं आहे पाणी, कारण दही थोडंसं म्हणजे इकडे कमी होतं। आणि इकडे बघा मस्तपैकी असं दाटसर पीठ झालेलं आहे, जसं आपण डोश्याचं पीठ करतो त्याप्रमाणे हे पीठ असं फुललेलं आहे। एक 10 मिनटं भिजत ठेवायचं आहे, कुठं सोडा नाही, काहीच वापरायचं नाही। हा माझ्याकडे चपातीचाच तवा होता, तर गॅसवरती अगोदरच मी गरम करायला ठेवलेला। इकडे बघा थोडंसं तेल लावायचं आहे तव्याला, झटपट होतो, 5 मिनटंसुद्धा लागत नाही। तवा गरम झालेला आहे, तेलसुद्धा गरम झालेला आहे। जसे आपण डोसे बनवतो त्याच पद्धतीने असं बनवायचे आहे, छोटे छोटे डोसे। तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता। लहान मुलांना छोटेच असं बनवून द्यायचं, म्हणजे ते वेस्ट वगैरे काही करत नाहीत। तर मी मुलांना असे छोटे छोटे डोसे वगैरे काही पण बनवायचं असेल तर असं छोटं छोटंच बनवून देते। 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि इकडून परतून घ्यायचा आहे। लवकर पटकन परतसुद्धा हा आपण डोसा किंवा काही पण म्हणा। मी डोस्याचा नॉनस्टिक तवा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे। इकडे बघा मस्त असा पलटीसुद्धा झालेला आहे आणि कुरकुरीत आहे हा डोसा। तर याला आमच्याकडे डोसा म्हणत नाही, त्रासोळी किंवा पोळी म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा मला। तर अशा प्रकारे मी छोटे छोटे सगळे डोसे काढून घेतलेले आहेत। पोळ्या मस्तपैकी सॉफ्ट आहेत, तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता। आज मी रसम बनवलेलं, त्याच्यासोबत मुलांना खायला दिलेलं। पिऊ काय तिखट वगैरे खात नाही, त्याच्यामुळे तिनं असा सुकाच खाल्लेला आहे आणि मी आणि माझ्या मुलाने रसमबरोबर खाल्लेला। इकडे बघू शकता किती मस्त झालेला आहे, लुसलुशीत, छान दिसायला सुद्धा खूप छान आहे। नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करा।